प्रेज लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला सलाम. प्रेज लॉर्ड. जय ख्रिस्त. होय, देव धन्यवादित आहे. परमेश्वर धन्यवादित आहे. आणि अशा धन्यवादित देवाला आपण धन्यवाद देऊया. स्तोत्र संहिता 30 याचं पहिलं वचन म्हणतं, हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू मला उद्धारिले आहे. तू माझ्या वैऱ्यास मजवर हर्षू दिले नाही. यस, तो निमग्न होऊन चालणारा केसाळ साप, त्याचं माथ प्रभू येशूने ठेचलं आहे. आणि त्या मरणावर विजय मिळवलेला विजयी राजा राणा तो आपणास घेण्यास येईल. मरणावर विजय त्याने मिळवलेला आहे. आणि होय, याकरता आपण आनंद उत्सव करूया, स्तुती करूया की तो परमेश्वर आहे आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. कारण परमेश्वर त्या वैरास तुमच्या आमच्या जीवनात हर्षू देणार नाही. कारण ख्रिस्ताच्या साक्षीद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही त्या पापापासून शुद्ध केलेले असे आहोत. याकरता आपण छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर आपण एक दोन गीतं प्रभूला सादर करू आणि त्यानंतर देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणली, समाज तू राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा काळ वेळ तुझ्या हाती देतो. येणारे सर्व अडखणं प्रभू येशू मध्ये तू घालव. आमच्यातून झालेल्या सर्व कळत नकळत चुकांच्या, अपराधांची आम्हाला तू प्रभू येशू क्षमा कर. ज्यांनी आमच्या मनात खुलीत त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या क्षमा करतो. येणाऱ्या वचनाने प्रत्येकाला तू स्थिर करशील. आमचा विश्वास आणि प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली. आता सुंदर वचनांद्वारे, सुंदरशा आत्मिक वरदानांद्वारे तो आपणाला भरणारा असा परमेश्वर आहे. आनंद करा. हो म्हणतो बा, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हाही सांगतो, आनंद करा. होय, नेहमी आनंद करणारे असे बना. नेहमी आनंद करणारे असे बना. सर्व परिस्थितीमध्ये देवाचा धन्यवाद करा. ज्या परिस्थितीमध्ये तू आहात त्या परिस्थितीतून देवाचं नाव, देवाच्या पुत्राच्या नामाचा धन्यवाद करा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. 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 पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी
आनंद है मेरे यीशु के चरणों में। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। प्रेज द लॉर्ड। होय, मार्था आणि मरिया, प्रभू येशू म्हणतो तू विनाकारण दगदग करते, तिने चांगला वाटा निवडला आहे, नाही का? ख्रिस्ताच्या चरणाशी बसणं, त्याची वाणी ऐकणं, त्याचं वचन ऐकणं आणि त्या वचनाचं पवित्र आत्म्याद्वारे मनन करणं हा चांगला वाटा आहे. त्याच्या चरणाशी बसणं आणि या काळामध्ये जास्तीत जास्त उपकार स्मरण करणारे, ईसोकार स्मरण करणारे बना. अंतकरणातून एकमेकांस प्रबंध बोलून दाखवा. पौल सांगतो हा काळ कठीण आहे. दास धन्यानी सोपवलेली सेवा करताना दिसले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. होय, आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचवणारे असलं पाहिजे. जसं मोशेने अरण्यात सर्प उंच केला, तसं प्रभू येशूला जो उंचवला गेला, जे सर्वात उंच नाव आहे, जे सामर्थ्यशाली नाव आहे, ते आपल्या जीवनातून उंचवणारे, आपल्या ओठांवर शब्दामध्ये असलेलं असं असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. होय, ते उंचावलेलं नाव आपल्या जीवनातून उंचावणारे बना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए. घुटनों पर करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए. घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाते प्रभु की स्तुति हो. मिलकर हम गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन. जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन. आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन. जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन. मिलकर हम
की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया, हालेलुया। उठाते तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। उठाते तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. होय, आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचवणारे बना, कारण तो एक मित्र म्हणून या जगात आला. त्याने मित्रांकरता प्राण दिले. जो मित्र दुसऱ्याकरता प्राण देतो त्याची प्रीती खरी आहे. आणि तो मित्र प्रभू येशू या जगात आला. त्याने तुमचे आमचे पापाचे ओझे स्वधैर्याने स्वरुधिराने वधस्तंभावर वाहिले. होय, प्रिय मित्र येशू आहे. तो या जगात आला. त्याने खऱ्या मित्रांसारखं तुमच्या आमच्यावर प्रेम केलं. देवाचा एकुलता एक पुत्र. त्याने ते वधस्तंभावर सर्वांच्या पापांची, जगातील प्रत्येक व्यक्तीच्या पापांची क्षमा केली. कोण मित्र येशूवानी, सारे ओझे वाया, सर्व दुःखे तो ऐकूनी, काय करी सुसाया. होय, तो एक मित्रासारखा या जगात आला. त्याने या जगावर प्रीती केली. त्याने आपल्या सर्वांच्या पापांची क्षमा केली. देवाने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला, यासाठी की सर्वांनी खरे खरे पवित्र व्हावं. म्हणून त्याने पवित्र स्वतःचा पुत्र या जगात पाठवला. ही त्याची दया आहे, त्या मित्राद्वारे, त्या पुत्राद्वारे केलेली. कारण की शरीराचे जीवन रक्तात आहे आणि मग जीवाबद्दल प्रायश्चित्त रक्तानेच होते. आणि ते रक्त पवित्र असणं गरजेचं होतं. म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र मनुष्य देहाने या जगात पाठवला. तो यातनांनी भरलेला, पीडाने निंदलेला असा तो होता. आणि त्याने तुमच्या आमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ती शिक्षा वधस्तंभावर सहन केली. ही तिची दया आहे ईश्वराची, जी मनुष्यामध्ये ख्रिस्ताद्वारे प्रगट झाली. अदृश्य देवाची प्रतिमा म्हणजे तो प्रभू येशू आहे. ईश्वराची दया किती सांगती लागेना, त्याची प्रीती सिंधुई बळी जाना. देव बोले प्रेमे पाटाकी माझा वरी, पाटाकी माझा वरी सर्व करती सर्व गोष्टी
धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद. होय कष्टी भाराक्रांत जनो तुम्ही सर्वच कडे या म्हणजे मी तुमच्या जीवास विश्रांती देईन. हो प्रभू येशू आज जे कष्टाने भाराक्रांत जन असतील त्या सर्वांनी तुझकडे ओझ द्यावं आणि तुझं जो सोयीचं हलका आहे ते आपणावर घ्यावं असं त्यांचं जीवन रिक्त कर. तू करशील तुमचा विश्वास येणाऱ्या वचनावर प्रत्येकाला तू स्थिर कर. पुन्हा एकदा सर्व वेळ काळ तुझ्या हाती देतो. प्रभू येशू सर्व अडखळा घाललीस त्याबद्दल धन्यवाद. त्याची प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणते पिता आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. तेव्हा शिवाळे कुटुंब ऑनलाईन पाहत आहे. प्रभू येशू मध्ये चला या आपण आजच्या वचनांकडे जाऊया. प्रेज द लॉर्ड. आज पुन्हा एकदा आपण प्रभू येशूच्या नावामध्ये त्याच्या आत्म्यामध्ये सहभागी होण्याकरता एकत्र आलो. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि आज पुन्हा एकदा आपण त्या प्रभू येशूची साक्ष गाजवूया. जेव्हा जेव्हा आपण येऊ, जेव्हा जेव्हा स्तुती करू, जेव्हा जेव्हा त्याचं नामस्मरण करू, त्याची साक्ष प्रभू येशूचा विश्वास, त्याची साक्ष आपल्या जीवनात दृढ करणारे, इतरांच्या जीवनात गाजवणारे आपण असलो पाहिजे. होय, गाजवण्यासारखं अनेक गाजवता येतात, पण गाजवण्याकरता आपल्याला ते दिलेलं आहे की वधस्तंभावरचा ख्रिस्त तो तुम्ही आम्ही गाजवावा. तो मारला गेला, धर्मशास्त्राने मारला गेला, पुरला गेला, धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवण्यात आला. आणि हेच ते गॉस्पल आहे, हीच ती सुवार्ता आहे.
की देवाने जगावर प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हीच ती आशा आहे, हाच तो विश्वास आहे ख्रिस्ताद्वारे, की जसं पित्याने त्याला सामर्थ्याने उठवलं, त्याचवर ठेवला विश्वासाने तो तुम्हाला काय करेल, उठवेल. ही ती साक्ष आहे, हा तो विश्वास आहे, ही ती सुवार्ता आहे. आणि पौल तेच नमूद करतो. सुवार्ता दुसरी तिसरी नाही, सुवार्ता एकच आहे. सुवार्ता करणं म्हणजे काय? वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवणं. तो जगातील प्रत्येकाच्या पापाकरता या जगात आला, मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला तिसऱ्या दिवशी. जे रक्त पापाकरता, जीवाच्या प्रायश्चित्ताकरता रक्त गरजेचं होतं, नियमशास्त्र होतं, ते ख्रिस्ताद्वारे पूर्ण झालं. जे नियमशास्त्राधीन आहे, जे देवापासून दूर आहे, त्यांना ती सुवार्ता गाजवण्याकरता ख्रिस्ताद्वारे तुमच्या आमच्या जीवनात प्रेषितांद्वारे दिलेले आहे, वचनाद्वारे. पौल म्हणतो आम्ही वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवतो. प्रेज द लॉर्ड. सलाम. आमेन. आम्ही काय करतो? वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवतो. तुमच्या आमच्या जीवनात दुःख आल्यानंतर आपण काय म्हणत असतो देवाला? काय मागत असतो? त्या दुःख सहनाचा धीर मागतो की अच्छाच माझं दुःख बरं कर, अच्छाच माझं दुःख काढून टाक. पण ते दुःख कशामुळे आलेलं आहे? आपल्या पापांच्या बुद्ध्या आहेत का देवाच्या योजनेद्वारे आल्यात? हे आपण पारखत नाही प्रभूमध्ये. इफिसियन्स पत्र 5 अध्याय 10 वचन सांगते की प्रभूला काय पसंत ते पारखून घेत चला. आपण पारखत नाही. आपल्याकडून काही चुका झालेल्या आहेत का? आपण आस्था करत नाही, पश्चाताप करत नाही, मग वर जखमा बऱ्या होतात. आम्ही वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवतो. सुवार्ता तीच आहे वधस्तंभाची, त्याची उठवल्या जाण्याची. आणि त्याच्यावर जो विश्वास ठेवतो तोही उठवला जाईल. प्रेज द लॉर्ड. पहा, मत्तय या संदेशाकडे वळत असताना मत्तयाचा 12वा अध्याय 38 ते 42 वचन काय म्हणतात हे आपण पाहूया. मत्तयाचा 12वा अध्याय 38 ते 42 वचन काय म्हणतात पहा. मत्तय याचा 12वा अध्याय 38 ते 42 वचन काय म्हणतात आपण वाचूया. चिन्ह दाखविण्याबाबत त्याला केलेली विनंती व तीच त्याचा नकार. प्रभू येशूला चिन्ह दाखवण्याकरता विनंती केली होती आणि ख्रिस्ताने नकार केला होता. या आपण ऐकूया. आम्ही वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवतो. काय लिहिलंय इथं वचनामध्ये? तेव्हा शास्त्री व पुरुषी यातून कोणी म्हटले की गुरुजी आपल्या हातून झालेले चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. तुम्हा अशा अनेक इच्छा असतील, अनेकांच असतील. तू ख्रिस्त आहेस, तू देवाचा पुत्र आहे, तर माझं जीवन बदल. अच्छा, आज काहीतरी चिन्ह दाखव, नाही का? असं अनेक जण म्हणत असतील. पण देवाचं वचन काय सांगतं पहा. तेव्हा शास्त्री पुरुषी यातून कोणी म्हटलंय गुरुजी आपल्या हातून झालेले चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यास उत्तर दिले की दुष्ट व व्यभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. व्यभिचारी दुष्ट पिढी चिन्ह मागते. ती विश्वास ठेवत नाही की तो माझ्या पापांकरता या जगात आला, मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. पश्चाताप करत नाही, चिन्ह मागते. प्रभू येशूचा स्वीकार करणं म्हणजे तो वधस्तंभ घेऊन चालणं आहे. सर्व संकटामध्ये धीर मागणं आहे आणि त्या संकटात सुद्धा देवाचा जयोत्सव करणं आहे. जसा मेंढपाळ ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने जाणं आहे. म्हणजे देव आशीर्वाद देत नाही असं नाही, देव तुमचं जीवन बदलत नाही असं नाही, बदलतो. पण देवाला देवाचाच पुरावा मागणं, तू देव आहे तर चिन्ह दे असं म्हणणं म्हणजे देवाची परीक्षा पाहणं होय. आणि देवाचं वचन काय सांगतं? तू आपला परमेश्वराची परीक्षा पाहू नको. वचन सांगतं
त्याने त्यास उत्तर दिले की दुष्ट व व्यभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेशा या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. येस, दिस इज द गॉस्पेल. ही सुवार्ता आहे. आणि याच्यापेक्षा मोठं चिन्ह काय आहे? याच्यापेक्षा मोठी सुवार्ता काय आहे? यापेक्षा मोठा तो विजय काय आहे की देवाच्या पुत्राने जे मरणाच्या भयात बसले होते, सैतानाच्या अधीन होते, त्यांना त्याच्या मरणाद्वारे उठवण्याद्वारे उठवलं आहे आणि त्या सैतानाला हरवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. वचन सांगते की जसा योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्री होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. आणि तो राहिला, मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. हा तो विश्वास आहे, हा तो सामर्थ्य आहे. तुमच्या सर्व दुःखामध्ये, सर्व त्रासामध्ये, सर्व अडचणीच्या काळामध्ये, सर्व निंदांच्या काळामध्ये आणि सर्व पृथ्वीवर जे परीक्षा प्रसंग आहे त्या काळामध्ये तुम्हा आम्हा वधस्तंभाचा धीर देतो आणि सामर्थ्याने भरतो. प्रेज द लॉर्ड. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीवर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. यस, आता काय करायची गरज आहे? प्रभू येईल, जो प्रभू प्रभू म्हणून दावा करेल त्याचा बचाव होईल. जो पश्चातापाने राहील तोच ख्रिस्तामध्ये जर विसावा पावला असेल उठवला जाईल आणि जिवंत असेल तर बदलून जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशूने सुद्धा प्रचार चालू केला. पहिला प्रचार त्यांनी काय केला? मत्ती 4 अध्यायात नमूद आहे, पश्चाताप करा, देवाचे राज्य जवळ आले आहे. आणि आज सुद्धा आपण तोच वधस्तंभाचा प्रचार करणारे, सुवार्ता सांगणारे असलो पाय. आणि वधस्तंभाचा ख्रिस्त जो मारला गेला, पुरला गेला, पुनरुत्थित झाला, तो गाजवणारे आम्ही असलो पाय. दक्षिणेची राणी यथा काळी या पिढीवर उठून हिला दोषी ठरवेल, कारण ती शल्मोनाची ज्ञान ऐकाव्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, शल्मोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. दक्षिणेची राजाची देव शल्मोन जेव्हा राजा होता, दाविदाचा पुत्र, त्याचं ज्ञान पाहण्याकरता आली होती. अनेक भेटवस्तू घेऊन त्या शल्मोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. आणि तो थोर, तो देवाचा पुत्र आहे. तो तुमच्या आमच्या पापांकरता या जगात आला, मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. याकरता चिन्ह या गोष्टींकडे जाऊ नका, चिन्हांकडे मागू नका, चिन्हांकडे लक्ष लावू नका. तर आपला विश्वास दृढ ठेवा. पवित्र आत्म्यामध्ये जी ठेव दिली ती दृढ ठेवा. वधस्तंभाचं ख्रिस्त गाजवा. कारण की अनेक शेवटच्या काळामध्ये निवडलेले लोक सुद्धा या चिन्ह चमत्कारांद्वारे फसवले जातील. लक्षात ठेवा, येणारा काळ कठीण आहे. आणि जर आपण त्या काळातच जाणार आहोत, जो 666 शिक्का येणार आहे, जे श्वापद समुद्रातून बाहेर येईल, सर्प अजगर आपले अधिकार त्याला देईल आणि तो मंदिरात बसेल आणि तोही फसवण्याकरता खोटी चिन्ह चमत्कार करेल. मत्ते याचा 24वा अध्याय 24 वचन काय म्हणतं पहा. मत्ते 24वा अध्याय 24 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलेलं वचन नमूद आहे. काय वचन सांगतं पहा. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश होतील. यस, शेवटच्या काळात प्रभू येशू येण्याच्या काळामध्ये जर आज तुम्ही पाहत आहात, जगामध्ये अनेक घटना होत देवाच्या वचनानुसार. प्रीती थंडावत चालली आहे. इस्रायल ठिकाणी युद्धाच्या वया तुम्ही ऐकत आहात, पण जो वेडा पडणं लिहिलेलं आहे ते राहिलेलं आहे, ते होत आहे, होईल त्या काळामध्ये. माहित नाही कधी होईल, तो काळ प्रसंग आपल्याला ठाऊक नाही.
पण प्रभू येशू सांगतो कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश होतील व अशी मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील की साधेल तर निवडलेला देखील फसवतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. यस, प्रभू येशूने शेवटच्या काळाविषयी सांगून ठेवलं की खोटे ख्रिस्त खोटे संदेश ते होतील आणि होईल तर पहा निवडलेले लोकांसुद्धा ते फसवतील. कशाद्वारे? कशाद्वारे? चिन्ह व अद्भुते. चिन्ह आणि अद्भुते. म्हणून प्रभू येशू मत्तेयाच्या 12व्या अध्यायात सांगतो योनापेक्षा मोठं चिन्ह मिळणार नाही. तसाच मनुष्याचा पुत्र भूमीच्या पोटात 3 दिवस 3 रात्री राहील आणि ती साक्ष आहे. तो वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवणं, तो उठवलेला ख्रिस्त गाज आपल्या ठाई दृढ ठेवणं, ती साक्ष, तो विश्वास दृढ ठेवणं गरजेचं आहे. याकरता तुम्ही आम्ही भुलवले फसवले जाऊ नये. हे वचन सांगतं कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश होतील व अशी मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील की साधेल तर निवडलेल्यांना देखील फसवतील. होय, निवडलेले लोक देखील फसले जातील. प्रभू येशूने अजून एक वचन सांगून ठेवलं होतं. लूक सुवर्तनामध्ये नमूद आहे पहा, लोटाच्या बायकोची आठवण ठेवा. काय आठवण ठेवा? काय केलं तर तिने? देवाचं वचन लोट, त्याची बायको, त्याची मुली, जावई यांना ठाऊक होतं सदोम गोमोरा गंध पाडून परमेश्वर नाश करणार होता. त्यांना ठाऊक होतं. देवदूतांनी काही करून त्यांना आता बाहेर धरून काढलं. पण कोण गेलं? त्याच्या मुली, त्याची बायको आणि लोट पुढे गेले. जावई तिथंच राहिला. आणि जेव्हा गायी डोंगराकडे पळत होते तेव्हा गंधक पडायला सुरुवात झाली. जेव्हा लोट पोचायला लागला होता तेव्हा लोटाच्या बायकोने मागं वळून पाहिलं. या जगाची परिस्थिती तशीच आहे. त्याचा अंधकाराचा दिवस जवळ येत आहे. अनेक खोटे चिन्ह चमत्कार होतील, खोटे प्रेषित, खोटे ख्रिस्त या जगात गाजवले जातील. त्या विरोधकाद्वारे अनेक मोठमोठे चिन्ह करतील. मग आपण त्या वधस्तंभाच्या साक्षीपासून मागे वळून पाहणारे नसावं, तर ख्रिस्ताची वधस्तंभाची साक्ष घोषणा करणारे, दृढ आपल्या ठाई ठेवणारे आपण असलो पाहिजे. जर तुम्ही आम्ही भुलवले जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या साक्षीमध्ये दृढ असे स्वतःला राखा आणि त्याचीच घोषणा करणारे बना. सर्व दुःखात क्लेशामध्ये धीर वधस्तंभाचा ठाईचा मागा. कारण खोटे वे ख्रिस्त व खोटे संदेश होतील व अशी मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील की साधेल तर निवडलेला देखील फसवतील. तुमची आमची भुलून होऊ नये म्हणून आपण त्या वधस्तंभाच्या साक्षीमध्ये दृढ असलो पाहिजे. होय, तो दुष्ट, तो भजनीय देव स्वतःला म्हणतो तो अनेक असे निर्माण करेल खोटे संदेश, खोटे ख्रिस्त निवडलेल्या लोकांना फसवण्याकरता. पहा थेसलीकरांस दुसरे पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये पौल काय नमूद करतो? थेसलीकरांस दुसरे पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये पौल काय नमूद करते आपण वाचूया. थेसलीकरांस दुसरे पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये वचन काय नमूद आहे पहा. 8 ते 12 वचन इथं लिहिलेले आहे. आणि मग तो अधर्मी पुरुष प्रगट होईल, जो भजनीय देव अधर्मी पुरुष जो मंदिरात बसणार आहे. ओसाडीचा मंगळ पदार्थ देवाच्या पवित्र स्थानी बसला जाणार आहे आणि सर्व राजे सर्व गोष्टी त्याला नमन करायला जातील. आणि मग तो अधर्मी पुरुष प्रगट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील. यस, तो प्रगट झाल्या प्रभू येशू काय करेल? प्रगट होऊन आपल्या मुखातल्या श्वासाने त्याला काय करेल? मारून टाकेल. आणि आपण येताच स्वदर्शनाने त्याला नाहीसे करील. ज्यांचा नाश होणार
त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरली नाही. त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट याने युक्त असे त्याचे येणे होईल. काय लिहिले पहा, त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट याने युक्त असे त्याचे येणे होईल. हा तो काळ आहे. आणि खोटे संदेष्टे, विरोधक तुम्ही पाहतच आहात. या जगात उठलेच आहेत. योहानच्या काळात शोधा, योहान सांगत होता, ते आत्ताच आहेत, जगात आलेच आहेत. पहा, ज्यांचा नाश होणार त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरली नाही. होय, सत्य म्हणजे प्रभू येशू आहे. वधस्तंभाची साक्ष आपल्या ठाई दृढ धरली नाही, त्याची आवड धरली नाही. तो आत्मिक उठवलेला ख्रिस्त आपल्या ठाई पुनरुत्थित व्हावा, आत्मिक परिवर्तन व्हावं म्हणून त्याच्या पाठीस लागले नाही. त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट याने युक्त असे त्याचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा, इतरत देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो. यस, जे ते ख्रिस्ताच्या साक्षीकडे वळालेच नाही, जे चिन्ह चमत्कारामध्ये अडकले, अद्भुते कृत्य याच्यात अडकले, त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल. ज्यांनी सत्याची आवड धरली नाही, देवाच्या सत्याचं वचन दृढ राखलं नाही, जो ख्रिस्त सत्य त्याला प्राप्त करून घेण्यासाठी पाठीस लागले नाही, वधस्तंभाची साक्ष आपल्या ठाई दृढ राखली नाही, वधस्तंभाचा ख्रिस्त गाजवला नाही, अशा सर्वांच्या ठिकाणी काय होईल? भ्रांतीचं कार्य चालेल असे करीतो. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानिला, त्या सर्वांस दंडाज्ञा व्हावी म्हणून असे होईल. भ्रांतीचं कार्य का होईल? कारण सत्यावर विश्वास ठेवला नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. यस, हा शेवटचा काळ जे म्हणतोय तो फार कठीण आहे. निवडलेले सुद्धा फसवतील प्रभू येशू जर म्हणतो तर तो काळ किती कठीण आहे. जागृत राहा. देह अशक्त आहे पण आत्मा काय आहे? उत्सुक आहे. आत्मा उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे. तुम्ही संकटात पडू नये म्हणून प्रार्थना करत काय करा? जागृत राहा. मत्तई 26:41, पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय. जागृत राहा प्रार्थना करत, कारण तो काळ कठीण आहे. जर आपण त्या काळात असू आणि आजची जर परिस्थिती पाहाल, अनेक संकट, अनेक अडचणी या पृथ्वीवर तुम्ही पाहत आहात. कुठलाही खोटे संदेश, खोटी भूलता, खोटा प्रचार यांनी फसू नका. जो ख्रिस्त देहधारी होऊन या जगात आला त्याला मान्य करत नाही, त्या आत्म्याचा स्वीकार करू नका. जो वधस्तंभाची साक्ष गाजवत नाही, अशा आत्म्यांचा स्वीकार करू नका. पहा, करिंथकराचे दुसरे पत्र 11 अध्याय 3 आणि 4 वचन काय म्हणतं. करिंथकराचे दुसरे पत्र 11 अध्याय 3 आणि 4 वचन काय म्हणतं पहा. तरी सापाने आपल्या कपटाने हवीला ठकविले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. पौल म्हणतो, सापाने जसं हवेला ठकवलं तसं तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील. ख्रिस्ताचे जे सरळपण आहे आणि वधस्तंभाच्या वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे जी शुद्धता आहे, त्याच्या वचनामध्ये आहे, त्याचा नवा करार ज्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे दिला त्याची शुद्धता आहे, त्यापासून
त्या कुठल्याही गोष्टी, पहा इथं काय लिहिलंय, तुमची मने कशाने तरी बिघडून, त्या कशाने तरी बिघडून ख्रिस्ताचं सरळपणा, शुद्धता यापासून काय होती, भ्रष्ट होते. याच मला भय आहे, पौल म्हणतो. कारण त्याच्या पुढचं वचन काय म्हणतं पहा, कारण जर कोणी येऊन त्याला आम्ही गाजविले नाही असा अन्य येशूची घोषणा करीतो, दुसराच येशू, वधस्तंभाच्या अलीकडचा चमत्कार करणारा, मग ते कोणता प्रेषित पण असेल, चिन्ह चमत्कार, अद्भुत चिन्ह. इथं काय लिहिलंय पहा, कारण जर कोणी येऊन त्याला आम्ही गाजविले नाही अशा अन्य येशूची घोषणा करीतो, किंवा तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा तुम्ही घेता, अथवा तुम्हास स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता स्वीकारिता, तर या तुमची सहनशीलता किती तरी आहे. किती सहनशील आहात. करिंथीकरांच्या पत्राला, करिंथीकरांच्या मंडळीला पौल म्हणतो, किती तुम्ही सहनशील आहात. अन्य येशू, दुसरी सुवार्ता आणि दुसरा आत्मा जी आम्ही गाजवलीच नाही. जी गाजवायची सुवार्ता ती वधस्तंभाची आहे, मग जी गाजवली जाते ती सुवार्ता कुठली आहे, अन्य येशूची आहे. तो वधस्तंभाचा येशू नाही, तो मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला, दुःख सहन करणारा, आपलं पवित्रकरण करणारा, सार्वकालिक जीवन देणारा, आपल्या मरणारे ते मरण फळ काढून टाकणारा तो येशू नाहीये, तो देवाचा पुत्र नाहीये. पौल इथं स्पष्ट सांगतो की तो अन्य येशू आहे, दुसराच आत्मा आहे, आणि आम्ही जी गाजवली नाही ती दुसरी सुवार्ता आहे. अशा अन्य येशू, दुसरा आत्मा आणि दुसऱ्या सुवार्तेमध्ये अडकू नका. वधस्तंभ, ख्रिस्ताचं शरीर, रक्त, त्याची घोषणा, ही सुवार्ता खरी आहे. तो पाया आहे, ख्रिस्ताद्वारे प्रभू येशूवर ठेवलेला विश्वासाने देवाने केलेला प्रीतीचा पाया. दॅट इज द फाउंडेशन. तो पाया आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा पाया घालतात नाही, पौल म्हणतो. त्याकरता चिन्ह, अद्भुते याच्या मागे लागू नका. विश्वास ठेवा. देवाने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले, त्याच जर मी विश्वास ठेवतो, तो मलाही उठवेल. तो पवित्र आत्म्याद्वारे माझ्यासाठी बोलेल. विश्वास ठेवा, मागे पडा, प्रार्थना करा, कणा, पश्चाताप करा. योएल म्हणतो, अंगरखे नाही, अंतःकरण फाडा. तुमचा हसण्याचा विषाद हो, याकोब म्हणतो. रडा, कणा. भुकेले ताणले धन्य, ते तृप्त होतील. जे धार्मिकतेचे भुकेले ताणले ते धन्य, ते तृप्त होतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण काही शेवटच्या वचनांकडे जाऊया. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 16 आणि 17 वचन काय म्हणतं पहा. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 16 ते 17 वचन, 16 आणि 17 वचन काय म्हणतं पहा. शुभ वर्तमानाचे स्वरूप. सुवार्तेचं स्वरूप काय? शुभ वर्तमान. गाजवणं म्हणजे काय, त्याचं स्वरूप म्हणजे काय. मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणारा ती तारण प्राप्त देवाचे सामर्थ्य आहे. प्रथम येहूद्यास आणि मग हेलेनास, कारण तिच्या देवाचे न्यायत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते. कशासाठी प्रगट होते? विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते. नीतिमान विश्वासाने वाचेल असा शास्त्रलेख आहे. तो तुम्ही कशाने वाचताल? ख्रिस्तावरील विश्वासाने वाचताल. त्या साक्षीने, त्या सुवार्तेने वाचाल. ख्रिस्ताच्या साक्षीने, कोकऱ्याच्या रक्ताने तुम्ही विजय मिळवाल. प्रेज द लॉर्ड. आमेन. घोषणा करत राहा. ही सुवार्ता दृढ ठेवा आपल्या ठाई. पवित्र आत्म्यामध्ये ठेव म्हणजे ख्रिस्त वधस्तंभावरचा तो आहे. त्याचं शरीर, त्याचं रक्त, ते साक्षीचं वचन रोज घोषणा करा, दृढ करा. अन्य येशू, दुसरा आत्मा, दुसरी सुवार्ता स्वीकारू नका. स्वतःला सुरक्षित राखायचं असेल तर प्रार्थना करीत जागृत राहा.
संकटापासून, अडचणीपासून तोच एक मार्ग आहे, विश्वास, प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. पहा कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 18 व 19 वचन काय म्हणतं पहा. कोरिन्थीकरास पहिले पत्र 18 ते 19 वचन काय म्हणतं पहा. 18 आणि 19 वचन. पौलाचे कोरिन्थीकरास पहिले पत्र पहिला अध्याय 18 आणि 19 वचन. कारण त्याचा मथळा आहे वधस्तंभाच्या ठाई असलेले सामर्थ्य. मथळा काय? वधस्तंभाच्या ठाई असलेले सामर्थ्य. त्याच्या ठाई सामर्थ्य हो. त्याने ते शाप आपल्यावर घेतले, त्याने ते वळ आपल्यासाठी शोषले, त्याने काट्याचा मुकुट सहन केला, हातीपायी खिळे ठोकले, तोंडावर थुंकले, त्याच्या पेरावर चिट्ट्या टाकल्या, त्याच्या पोटात भाला भुकसण्यात आला, त्याला अन्न म्हणून विष पाजण्यात आलं, आम देण्यात आलं. तो क्रुसिफाईड झाला, तो खिळला गेला. ते खिळणं आपल्या पापाचं खिळणं आहे. आपलं पाप, जुनं आयुष्य, जुनं मनुष्य पण ते खिळलं आहे. ते सामर्थ्य आहे. पौल म्हणतो वधस्तंभाच्या ठाई असलेले सामर्थ्य. कारण ज्यांचा नाश होत आहे त्याच वधस्तंभाचे विषयीचे शिक्षण मूर्खपण आहे. ज्यांचा नाश होतोय त्यांना वधस्तंभाचं शिक्षण कसं वाटतं? मूर्खपणाचं आहे. तरी ज्यास तारण प्राप्त होत आहे अशा आपणास ते देवाचे सामर्थ्य आहे. ज्यांना तारण प्राप्त होत आहे त्यांना देवाचा, ख्रिस्ताचा, पुत्राचा वधस्तंभ काय आहे? सामर्थ्य आहे. यस, माझी शक्ती अशक्तपणास पूर्णत्वास येते. तो अशक्तपणामध्ये यासाठी किरण्यात आला की तो आमच्यामध्ये कार्य करायला शक्तिमान असावा. तो आमच्यासाठी अशक्त झाला. तो आमच्या अपराधांकरता, आमच्या चुकांकरता, आमच्या खंडाकरता निंदला गेला, ठेचला गेला, खिळला गेला. मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन असा शास्त्रलेख आहे. परमेश्वर म्हणतो मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करीन, बुद्धिमंतांची बुद्धी मी नष्ट करीन. आमेन. प्रेज द लॉर्ड. याच्याच पुढची वचनं काय म्हणतात? कोरिन्थीकरांचे पहिले पत्र पहिला अध्याय 20 ते 22 वचनं काय म्हणतात? या युगाचे ज्ञानी शास्त्री वाद करणारे कोठे आहेत? या युगाचे ज्ञानी शास्त्री वाद करणारे कोठे आहेत? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही? प्रेज द लॉर्ड. देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले की नाही? पौल म्हणतो कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असता त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. वचन किती आत्मिक. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असता. ज्ञान काय? देवाने आपला एकुलता एक पुत्र पवित्र आत्म्याद्वारे मरियाच्या पोटी जन्मास घातला. मनुष्य देहाने तो या जगात आला. देव मनुष्य बनून तुमच्या आमच्या पापांकरता ठेचला गेला, मारला गेला, खिळला गेला, तो तुच्छ लेखला गेला, तो निंदला गेला. जगाने त्याला ओळखलं नाही. कशामुळे? स्वतःच्या ज्ञानामुळे. देवालाच ओळखलं नाही. तो स्वकीयांकडे आला, स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. स्वकीयांकडे आला, स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असता त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजवलेल्या वार्त्याच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला योग्य वाटले. जे विश्वास ठेवतील त्यांचं तारण करणं देवाला योग्य असं वाटलं. प्रेज द लॉर्ड. पहा यातलं 21 वचन काय म्हणतं? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असतात त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला योग्य वाटले. कारण यहुदी चिन्हे मागत असतात व हेल्लेनी ज्ञानाचा शोध करीत असतात. यहुदी काय मागतात? चिन्हे मागत असतात.
हेलनी ज्ञानाचा शोध करीत असता. आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजितो. हा यहुद्यास अडखळण व हेल्यानास मूर्खपणा आहे, परंतु पाचारण झालेले यहुदी व हेल्लेनी अशा दोघांसही तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असा ख्रिस्त आहे. होय, जे पाचारण झालं, ज्याला देवाची प्रीती माहिती आहे, जे देवावर विश्वास ठेवतात, ज्यांनी देवाच्या एकुलता एक पुत्र विश्वास ठेवला, ज्या लोकांशी देवाला ज्ञान झालं, अवलोकन झालं, ज्या लोकांवर देवाने प्रीती प्रकट केली आणि ज्यांनी विश्वास ठेवला, असे पाचारण केलेल्यांना देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असा ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. पौल म्हणतो, आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो. विश्वास ठेवणाऱ्यांकरता तारण, ज्यांचं तारण होत आहे, त्यास ते देवाचे काय आहे? सामर्थ्य आहे, ती साक्ष आहे, तो विश्वास आहे. दृढ ठेवा, त्याच्याद्वारेच आम्ही वाचवले जाऊ. कारण देवाची मूर्खपणाची कृती मनुष्यापेक्षा ज्ञानाची आहे आणि देवाची अशक्तपणाची कृती मनुष्यापेक्षा शक्तीची आहे. देवाने आपला एकुलता पुत्र वधस्तंभावर खेळला अशक्तपणामध्ये, म्हणून कोणी विश्वास ठेवत नाही. त्यांना असं वाटतं की देव असं कधी मरायला आला, अशा कुठे अशक्तपणामध्ये देव मरतो. पण देवाची अशक्तपणाची कृती मनुष्यासाठी शक्तीची आहे आणि देवाची मूर्खपणाची कृती मनुष्याकरता ज्ञानाची आहे. जगाने त्यांच्या ज्ञानाच्या ओघे देवाला ओळखलं नाही, देवाची ज्ञानाची कृती ओळखली नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. याकरता ती साक्ष वधस्तंभावरचा ख्रिस्त जो मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला, तो आपणास सामर्थ्य देणारा आहे. विश्वास दृढ ठेवा. ख्रिस्ताचं रक्त, साक्षीचं वचन असतं आम्हास विजय मिळवून देईल. तुमच्या जीवनात जे काही अंधकाराची बंधन असतील, तुम्हाला जे काही भय असेल, तुमच्या जीवनात जी काही बंधन असतील, आज तुम्हाला जीवनातून तोडायचे असेल आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनात जायचं असेल, तर त्या साक्षीच्या वचनामध्ये दृढ स्वतःला राखा. ती सुवार्ता जी तुम्ही ऐकली, ज्याची पृथ्वीवर घोषणा झाली, पौल म्हणतो, ज्याचा मी सेवक झालो, त्याच्या विश्वासामध्ये अढळ असं स्वतःला राखा. आम्ही वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवितो. प्रकटीकरण याचा 12वा अध्याय 10 आणि 11 वचन काय म्हणतं पहा. प्रकटीकरण याचा 12वा अध्याय 10 आणि 11 वचन काय म्हणतं पहा. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता तारण, सामर्थ्य व राज्य आमच्या देवाचे झाले व अधिकार त्याच्या ख्रिस्ताचा झाला आहे, कारण तो आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याचबरोबर दोषारोप करणारा तो खाली टाकण्यात आला आहे. जो दियाबल, जो सर्प, जो सैतान रात्रंदिवस आपल्या बंधूवर देवासमोर दोष देणारा तो खाली टाकण्यात आला आहे. तारण, सामर्थ्य, राज्य आमच्या देवाचे झाले आहे, अधिकार त्याच्या ख्रिस्ताचा झाला. त्याला त्यांनी कोकराच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनाने जिंकले आणि त्याचवर मरण्याची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. यस, ही सुवार्ता आहे, हा साक्ष आहे, तो विश्वास आहे. जसं देवाच्या पुत्राने तुमच्या आमच्या पापांकरता वधस्तंभ सहन केला, तसंच मरणाची वेळ आली तरी सुद्धा तुम्ही प्रभू येशूला सोडू नका. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी कोकराच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्याचवर मरण्याची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. प्रेज द लॉर्ड. जो आपला जीव राखील तो त्याला गमावेल आणि जो जीव गमावेल तो त्याला राखील, ख्रिस्त म्हणतो. कारण त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. हा जो विश्वास दृढ राखेल, मग त्यांनी जीव गमावला जरी असेल
तरी ख्रिस्तामुळे त्याला मिळेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. त्या वचनाद्वारे प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवनात कार्य करू. तुमच्या आमच्या जीवनात कार्य करू. आम्ही वधस्तंभावरचा ख्रिस्त का जीवितो. वचन सांगतं आम्ही वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवितो. शेवटच्या काळामध्ये खोटे संदेष्टे, खोटे ख्रिस्त होणार आहेत आणि आहेतच. या जगामध्ये विरोधक उठलेलेच आहेत. त्याकरता कुठलाही आत्म्याचा विश्वास धरू नका. जो आत्मा प्रभू येशूला देहधारी म्हणून या जगात आला. ख्रिस्ताला कसा मानतो तो आत्मा? देह. पहा योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय. जो आत्मा देह धरून आलेला ख्रिस्त येशू ख्रिस्ताला कबूल करीतो. जो आत्मा देह धरून आलेला ख्रिस्ताला कबूल करतो तो आत्मा देवाचा आत्मा ओळखावा. प्रेज द लॉर्ड. याकरता वधस्तंभावरची साक्ष विश्वास आपल्या ठाई दृढ ठेवा. प्रभू या वाचलेल्या वचनाद्वारे, प्रभू येशू वाचलेल्या वचनाद्वारे सगळ्यांचं जीवन आशीर्वादित करू, कार्यान्वित करू. हे वचन तुमच्या आमच्या जीवनामध्ये. आमेन. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. शेवटची प्रार्थना करूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मे तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस. आम्हाला तू एकत्र आणलं. सुंदरच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, त्याबद्दल धन्यवाद देतो. या वचनाद्वारे प्रत्येक ठिकाणी तुझ्या सामर्थ्याचा विश्वास दृढ कर. तुझ्या वधस्तंभाच्या सुवार्तेपासून कोणीही विखरू नये, मागे वळून पाहू नये आणि भ्रांतीमध्ये येऊ नये, फसवले जाऊ नये. याकरता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, वाणी, पित्या तू प्रभू येशूच्या नावात प्रत्येक ठिकाणी तू घाल. होय, तू घालशी आमचा विश्वास. रात्री असंत जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुख्य दे. अन्न खाऊन शक्ती सामध्ये शिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. जिथे कुठे प्रार्थना चालू त्या प्रार्थनेत येणारे अडखळण प्रभू येशूमध्ये घालवली जावीत आणि ते प्रार्थना तुझकडे पोहोचू दे. जे विमानातून, रेल्वेतून, वाहनातून, स्वतःच्या वाहनातून, टू व्हीलरवरून प्रवास करत आहेत, प्रियजनांकडे चाललेले आहेत, कामावर चाललेले आहेत, त्यांना सुरक्षित प्रभू येशूमध्ये तू पोहोचव. सैतानी घाल्यापासून दूर ठेव. सर्व लहान लेकरांचा, विशेषतः सर्व अंधकारांच्या सैतानी बंधनापासून संभाळ कर. लहान लेकरांना योग्य ज्ञान प्रभू येशूमध्ये दे. देवदूतांद्वारे त्यांचा संभाळ कर. सर्व वाईट नजरा, सर्व वाईट इच्छा यापासून त्यांचा तू संभाळ कर. तसेच तू प्रार्थना करतो. मुलांच्या शाळा चालू होत आहेत. होय, त्यांना योग्य शिक्षण पद्धती देण्याचं ज्ञान शिक्षकामध्ये प्रभू येशूमध्ये तू घाल. तुझी शांती शिक्षकामध्ये प्रभू येशूमध्ये घाल. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूमध्ये त्यांच्या ठाई तू दृढ कर. जिथे जिथं छळ चालू आहे, जिथं अशांतता आहे, ते सर्व राज्यात, ते सर्व विश्वासू लोकांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात प्रभू येशूमध्ये दृढ कर. ज्यांनी प्रियजन गमावले त्यांचं सांत्वन प्रभू येशूमध्ये कर. युद्धाच्या ठिकाणी तुझी शांती राहू दे. जे जखमी आहेत, आजारी आहेत, त्यांना आरोग्य प्रभू येशूमध्ये तू दे. जे भुकेले ताण्याच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथाचे लहान लेकरांना त्यांच्या मुखास अन्न पाणी प्रभू येशूच्या नावात तू दे. तसेच तू प्रार्थना करतो. सर्व डॉक्टर, नर्स त्यांच्या हाताला आरोग्याने स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य प्रभू येशूमध्ये जे बिछाना खिळलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. जे कणत आहेत, यातना भोगीत आहेत, ज्यांना गुडघ्यांचे, डोळ्यांचे, नसांचे, हृदयाचे, नसांचे, पोटाचे, त्वचेचे, हाडांचे, मेंदूचे विकार आहेत,
ते सर्वांना प्रभू येशूमध्ये आरोग्य येते. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथे आहे ते सर्व प्रकारची मोकळीकता आहे. विकाराचे आत्मे प्रभू येशूमध्ये मोकळे केलेच आहे. तसं तू प्रार्थना कर, ज्यांच्या हाताला काम नाही काम दे, ज्यांचे पैसे मालकाकडे अडकले ते प्रभू येशूने मोकळे कर, जे अशांततामध्ये आहेत, निराशामध्ये आहेत, ते अंधकाराच्या गोष्टीपासून प्रभू येशूने मोकळे केले जावे. तसंच तो प्रार्थना करतो. फुलाताई पडवळ आहेत, मावशी आहे, सॅमसन अंकल, तिची दोन्ही लेकरं आहेत, आई आहे, सजे ताई दादा सुनांना पण लेकरं आहेत, ऑनलाईन पाहतात, हिवाळी कुटुंब आहे, या सर्वांना तुझ्या हाती देतो. प्रत्येकानं आरोग्यामध्ये भर, प्रीतीमध्ये भर, शांतीमध्ये भर आणि सर्व भय भीती अंधकाराचे आत्मे प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे मोकळे कर. देवदूतांच्या पाऱ्यामध्ये, सुरक्षेमध्ये, ख्रिस्ताच्या रक्तामध्ये प्रत्येकाला कव्हरेजमध्ये असं तू ठेव. आणि तू ठेवशील आमचा विश्वास आहे. सर्व चर्चेस कलशांना लागणाऱ्या गोष्टी प्रभू येशूमध्ये तू भर. सॅमसन अंकल त्याची दोन्ही लेकरात ज्ञान प्रीती आरोग्यामध्ये प्रभू येशूमध्ये दृढ कर. फुलाताई पडवळ त्यांच्या कुटुंबातले सर्व लेकरांना प्रभू येशूच्या विश्वासात दृढ कर. मावशी तिची सुनानाथ पण लेकर प्रभू येशूच्या विश्वासात दृढ कर. आई शेजारचे ताई दादा सुनानाथ पण लेकर यांच्या जीवनाचं आरोग्य प्रीती शांती वचन प्रभू येशूमध्ये दृढ कर. सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशू त्यांच्या जीवनातून घालून टाक. तसं तो प्रार्थना हिवाळी कुटुंब ऑनलाईन जेवढे भाऊ बहीण पाहतात त्यांच्या जीवनाचं आरोग्य प्रीती शांती वचन प्रभू येशूच्या नावात दृढ कर. अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात त्यांच्या जीवनातून काढून टाक. त्यांच्या देहामध्ये जे काही शारीरिक त्रास आहे प्रभू येशूच्या आरोग्यामध्ये भरले जावेत आणि ते सर्व आजार ख्रिस्तामध्ये काढले जात असं तू कर. त्यांच्या घरात शांती प्रीती प्रभू येशूमध्ये दृढ कर. त्यांचे वैयक्तिक संबंध ख्रिस्ताच्या प्रीतीद्वारे दुरुस्त व्हावेत, दृढ व्हावेत असं तू कर. आणि सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्तामध्ये पूर्ण झाला त्यावर धन्यवाद. आणि छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात तारणकार त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. ही आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना, प्रभूची प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर तू आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत राहा, आनंदी राहा. पुढच्या संदेशापर्यंत वाट पहा. तोपर्यंत प्रार्थना, आनंद, स्तोत्रे, गीते गात राहा. प्रभू येशूची कृपा तुम्हावर असो.